बघा मित्रांनो, ॲडव्हर्टाईजमध्ये असं असतो आंबा. एकच मिनिटात दाखवतो तुम्हाला. फायनल रिझल्ट बघा मित्रांनो. आता मनी घेतले प्रियांकाच्या मंगळसूत्रासाठी. बाहेर आलोय, बघतोय पाऊस चालू झाला. पेंडंट नवीन घेतलं का तू? हे कितीला ऍक्च्युअल रिलेशन सांग ना. बघा मित्रांनो, हा डार्क पर्पल कलर आहे ना प्रियांका. डार्क पर्पल कलर असा दिसतोय. खालसा डेअरी अँड स्वीट्सच्या अपोजिटला आहे. बघा विमाननगर. मित्रांनो, तुम्ही मगाशी व्हिडिओ बघितला. आम्ही टूथसीमध्ये गेलो होतो, तर त्यांनी स्कॅनिंग वगैरे केलं. घरी येऊन पण 3D स्कॅन करतात ते. पण बेटर आहे की तुम्ही त्यांच्या जे ऑथोराईज सेंटर असतात तिकडे जाऊन केलं तर बरं होईल. तर मी केलेलं आहे. शेवटचा मुद्दा, खर्च किती आला. काय बोलती मला प्रियांका. गुड मॉर्निंग मित्रांनो आणि मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं आमच्या शनिवारच्या व्लॉगमध्ये. आज आम्हाला खूप कामं आहेत आणि 2-3 ठिकाणी पण जायचं आहे. ते दाताचीच अपॉइंटमेंट आहे. आता सगळं लोकल डॉक्टर झाले. आता ब्रँडकडे जायचं आहे, टूथसी वगैरे. बघू आता ते किती पैसे घेतात आणि कसं करतात. 3D स्कॅनिंग वगैरे आहे, त्यांचं फ्री कन्सल्टेशन आहे. कुठे जातो आम्ही सगळं शेअर करणार आज तुमच्यासोबत. किती 5 वर्ष झाले लग्नाला. मी गोवा म्हणतीये आणि मुलीला तर कुठे घेऊन नाही गेला. ते महाबळेश्वरला घेऊन गेला फक्त 1 दिवसासाठी. वन डे वन नाईट गेलतो ना. पण पुण्यात एक ब्रँडेड म्हणजे खूप जुनं डेंटिस्ट आहे जुना, 32 स्माईल म्हणून. ताईने तिथं केलं. तिथली अपॉइंटमेंट घेतली मी. पण बघू टाईम मिळाला तरच जायचं तिकडं. संध्याकाळी इथं विमाननगरला 7 वाजता. टूथसी कितीचं काय विमाननगरला आहे. रात्री स्वयंपाक नाही बनणार का? मग मामी पण बाहेर. आई काय काय करणार. ठीक आहे, आम्हाला रेस्ट द्या. येस, तुम्हाला 2 दिवस रेस्ट. आता शनिवार रविवार काम करू करू इव्हेंट कसे झाले. येस, यू आर द एक्झाम्पल. जिम पण करते, जॉब पण करते. प्रियंका सगळं करते. जिम पण करते स्वतःसाठी, पैशासाठी काम पण करते आणि हेल्प करायला घरात सगळं करते. शी इज अ रिअल एक्झाम्पल ऑफ पडलिंग वुमन. अरे बाबा. स्पॉट्स 15. बॅक स्ट्रेट 1 2 3. Every time I try to fit in, it ends up in misery. Yeah, socializing doesn't fit me, but I can get away so easy. I was born a misfit. Don't go with the cool kids. It's all overrated. No, I never missed it. I was born a misfit. Don't go with the cool kids. It's all overrated. I just didn't need it. I'm a la 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 loner. La 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 loner. La 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 loner. I'm an outlaw in this world. वाट लागली आज. लेग्स अँड शोल्डर केले मी. अच्छा. मी ट्रायसेप आणि चेस्ट. हात दुखतं ते. पण असं वाटतंय ना तुला की तू करू शकते असा आता कॉन्फिडन्स आलाय. ते मगाशी आहे ना, ते काय म्हणत होते ते मी 5 करू शकते त्याचे. ते ट्रायसेप्स, सीट, बॅक डिप्स. हां 5 केले. सेकंडमध्ये पण 5. मला झालंच नाही आणि लास्टमध्ये मग मी 12 केले. वा गुड. हळूहळू हळूहळू होत येतं ते. सेकंड सेट चांगला येतो. सेकंड हां येतो. थोडं रेस्ट दिला ना होतं. मित्रांनो, माझ्या हातात आहे रंगीबिरंगी ढोबळी मिरची. याला बेल पेपर सुद्धा म्हणतात. आणि इथं आहे अंड. मला बनवायचंय बेल पेपर ऑमलेट. प्रियांका तू खाणार आहे का? अरे ट्राय. थोडं हां
मी 3 अंड्याचं बनवतो, 2 अंड्याचं मी खातो आणि 1 अंड्याचं तुला बनवतो. हे करा ना मग काही चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाका ना. ओके. बघा मित्रांनो, आता ब्रेकफास्ट करतोय आम्ही. इथं ऑमलेट आहे बेल पेपरचं दाखवलं जसं, आणि इथं आहे विवांसाठी प्लेन ऑमलेट. खातो का रे तू प्लेन ऑमलेट? हे बघा आता असं देऊ का एवढं एवढं. बघा मित्रांनो 12 वाजलेत आणि मी काय काम करतोय. विवांचं शर्ट आहे, तर हे बटन लावतो ना आपण काजामध्ये, तर हे काजच बोलतात ना त्याला. हे काय झाले जरा मोठं झालंय, ते बटन निघून येते त्याच्यात. मला आता ते शिवायचं सुई झाली. प्रियांका तिथं घडी घालतीये कपड्यांच्या, एवढ्या गाड्या घालायच्या. आणि आई दाखवतो काय करते. आई इकडे कपडे धुती, आमचे शूज जीनचे. 12 वाजले, प्रियांकाची आंघोळ नाही आहे, ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे. म्हणजे शनिवारची किती कामं असतात आम्हाला. मस्त आंघोळ केली बाबा प्रियांकाने. येऊन घेते आता कधी 100 रुपये घरी येऊन कधी घालायचे ते नाही असं. ते कुठे प्रॉब्लेम काय झालाय म्हणजे हे रेडमेड आणलं तुटतंय का लगेच? खाजवतो नाही, तुटतंय ते, तो लगेच दोरे तोडलं गाठून घेतलं ना वर्ष राहतं मग तुटत. ठीक आहे, मग तिकडून जाणं होता त्यामुळे खिडकी लावायला येतो ना. हे बघा मित्रांनो, जेवण करूया. जेवायला आहे गवारीची शेंगा, चपाती, मँगो, हापूस, तोतापुरी, शेला, हे मी जे खाते बाठा म्हणतात काही काही लोक. कोयला बसून म्हणतात गावात, आपण म्हणतो कोय. बघा मित्रांनो, ॲडव्हर्टाईज मध्ये असं असतो आंबा. 1 मिनिटात दाखवतो तुम्हाला फायनल रिझल्ट. खायला कसं वाटतं ॲडव्हर्टाईज झालं. डिंकीचिका बघ खायला कसं वाटतं. नाही मित्रांनो, 7% बॅटरी. आम्ही चाललो चंदननगरला. प्रियांकाचं मंगळसूत्र तोडलंय विवाहाने. हे काळे मणी आणि त्याच्यात हे पिवळे मणी. मित्रांनो, आता मणी घेतले प्रियांकाच्या मंगळसूत्रासाठी. बाहेर आलोय, बघतोय पाऊस चालू झाला. मोठं आहे ना? ठीक आहे. नाही मोठंच नाही. पेंडंट नवीन घेतलं का तू? हां ते ना जरा डल झालं. 120 म्हणाले. आता जागा सुटली का? थोडीशी सुटली. हे बघा मित्रांनो, आम्ही आलोय सुदामाला पाणीपुरी खायला. उद्याचं उद्या बघू. ठीक आहे. प्रियांका खाती पाणीपुरी. हे बघा, 1 स्पीड पिणार आहे आणि 1 कोल्ड कॉफी. हे बघा मित्रांनो, ही कोण आहे? ॲक्च्युअल रिलेशन सांग ना. माझ्या नंदेची तिने हे बघा, ही आहे यांचा युट्यूब चॅनल पण आहे. मी खाली टाकतो इथं. नाव सांग ना. अनिता गावडे. नाही, युट्यूब चॅनलचं नाव वेगळं आहे. हा, तर ते तिने शिवलाय बघा ड्रेस. साडीपासून शिवलाय ना? हो, साडीपासून
2-3 अजून व्हेरायटी पण शिवलेली आहे माझ्याकडे. वा मस्त आहे. चला कुठं ना कुठं आपल्या ब्लॉगचा फायदा होतोय. येतील लोक. इथंच आहे खराडी बायपासला. कॉमेंट करा ज्यांना पाहिजे त्यांना. मित्रांनो मी आणि प्रियांका आलेलो आहे डिकॅथलॉनला. मला जिमचं जॅकेट बघायचंय. बघू आता मिळतंय का. डिकॅथलॉन वाघोली. मस्त क्लिअर येतं रे पिक्चर. खूप क्लिअर आहे. ह्याच्यातच करू का मी ब्लॉगिंग आता. मी तुम्हाला तेच म्हणत होते आधी पण माझ्याकडून मोबाईलचा यूज नाही होत. ऍटलिस्ट त्याचे फीचर्स तुम्ही तरी यूज करा. नाही ठीक आहे आता राहू दे. तुला दिलाय ना. हा नवीन आहे ना तर फीचर्स तुम्ही यूज करू शकता असं. बरोबर. माझं एवढं एक्सप्लोर करू शकतो मी. हा बघा मित्रांनो हा डार्क पर्पल कलर आहे ना प्रियांका. डार्क पर्पल कलर असा दिसतोय. बाहेर आला जरा. हा एक होता नेव्ही कोणता ग्रीन ना. ग्रीन एक आहे ऑप्शन. हा ग्रे. हा आर्मीच ना. मग सांगतोय 3 व्हेरिएशन्स आहेत. हा ग्रीन आहे. हा लाईट. आणि हा एक 2 डार्क मध्ये म्हणलं नेव्ही मरून पण येते मिक्स. आणि मी सिलेक्ट केलेला आहे हा. मित्रांनो झालेली आहे शॉपिंग. एकच घेतलंय. आता घरी जातो आम्ही. बोलून घ्या ना. काय नाही असं बोलायचं होतं. मग तेच बोलून घ्या. काय नाही बोलायचं. विमान उठलाय दाखवायचं होतं. स्मेल करले. बोल काहीतरी बोल. मम्माकडे बघायची त्याला. झालं. चला मित्रांनो आम्हाला जायचं आहे टुत्सीमध्ये विमाननगरच्या. बघू आता. खूप काही ऐकलंय. आपण सगळीकडे बघत असतो व्हिडिओज सोशल मीडियावर. तुला काय कळालं रे. खालसा डेअरी अँड स्वीट्सच्या अपोजिटला आहे. बघे विमाननगर. मित्रांनो जेवण करूया. तिथं आहे मशरूम. आम्ही मशरूम आणलं होतं चंदननगर वरून. आज 10 वाजता जेवतोय आम्ही. येस कारण बाहेर गेलो होतो. यायला उशीर झाला. टुत्सीमध्ये घेतलंय आता सगळं. ते वॉकिंगला जाताना सांगू आता. काय प्रियांका आता आम्ही जेवण करतो. मित्रांनो तुम्ही मगाशी व्हिडिओ बघितला. आम्ही टुत्सीमध्ये गेलो होतो तर त्यांनी स्कॅनिंग वगैरे केलं. जर ते ॲडव्हर्टाईजमध्ये बघितलं असेल तुम्ही की कन्सल्टेशन आणि 3D स्कॅनिंग फ्री. तर कन्सल्टेशन फ्री आहे. 3D स्कॅनिंग जर तुम्ही पुढं जायचा विचार केलाच की एक त्यांचे पॅकेजेस आहेत. त्या पॅकेजनुसार सर्विसेस असतात. डिपेंड्स. ते आता तुम्ही विजिट केल्यावर कळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक गोल्ड पॅकेज एक सिल्वर पॅकेज. सिल्वर पॅकेजमध्ये दोन वेळा क्लीन करून देणार तुमचे टीथ. आणि गोल्ड पॅकेजमध्ये कसं असतं 10 वेळा टीथ क्लिनिंग करून देणार आणि ते 5 वर्षापर्यंत व्हॅलिड. म्हणजे अशा सर्विसेसचा फरक आहे फक्त. तुमचे दात शेपमध्ये दोन्ही याच्यात येणार बरोबर. आणि राहिला प्रश्न. चल रे. आता मेन मुद्दा कसा आहे की त्यांची प्रोसेस कशी आहे. आता प्रत्येकाच्या केसवर वेगवेगळं आहे. माझ्या केसमध्ये ते सांगितले 6 ते 8 महिन्यामध्ये जे दात आहेत आपले त्याचा गॅप पूर्णपणे जाईल आणि शेपमध्ये येतील बरोबर 8 महिन्यात. आणि चांगली गोष्ट ही आहे की त्याच्यावरून तुम्हाला खर्च सांगतात आणि ते खर्च नो कॉस्ट EMIमध्ये कन्वर्ट करता येतो आपल्याला. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला काही डाऊन पेमेंट करायचं नाही काय नाही. हा एक ऑप्शन त्यांच्याकडे बेस्ट आहे. आणि ट्रस्टेड कंपनी टुत्सी असं मला वाटते. विराट कोहली ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. तर घरी येऊन पण 3D स्कॅन करतात ते. पण बेटर आहे की तुम्ही
त्यांच्या जे ऑथोराईज सेंटर असतात तिकडे जाऊन केलं तर बरं होईल. तर मी केलेलं आहे. शेवटचा मुद्दा, खर्च किती आला. माझ्या केसमध्ये खर्च आलेला आहे 70,000. त्यांचं पॅकेज होतं, ॲपमध्ये पण दिसेल तुम्हाला, 1,00,000च्या काहीतरी वर आहे, पण ते 80,000ला देतात डिस्काउंट करून. आणि मंथ एंडच्या ऑफर असतात त्यांच्या काहीतरी. आम्हाला 75 बोलले, मग आम्ही थोडं डिस्काउंट करून 70,000वर आणले त्यांना. 70,000 पण जास्तच आहेत, पण EMI केल्यामुळे थोडंसं तुम्हाला एक रिलीफ भेटतो की एकदम बर्डन येत नाही तुमच्यावर फायनान्शियली. तर असं आहे. आता माझं 3D स्कॅन केलेलं आहे त्यांनी. मग त्यांना एक एक्सरे पण सांगितला त्यांनी काढायचा. तो बिफोर ट्रीटमेंटचा एक्सरे आहे तो. कारण कसं होतं की काय प्रॉब्लेम आला कस्टमरला दाताचा, कशामुळे सांगत असतील माहिती का प्रियांका, मध्येच कोणाला काय दुखायला लागलं काय झालं तर तेव्हा एक्सरे करतील आणि ते मॅच करतील की बिफोर असं होतं आणि आमच्याकडून काही झालेलं नाही आहे बाबा, असं आहे ते त्यांच्याकडून. हां, म्हणजे बिफोर. आणि आता मला तो एक्सरे करायचा उद्या आणि त्यांना फोटो पाठवायचा, बस. मग 15 दिवसात आपला सेट येणार. मग ते काय नाही, अलायनरचे सेट देतात ते. 10 दिवसाला एक सेट वापरायचा, महिन्याला 3 सेट देतात ते. आणि मग असं 3 महिने वापरायचं, 2 महिने वापरायचं, मग परत एकदा स्कॅन करायचं. असं काहीतरी 3 वेळा स्कॅन होणार आहे माझ्या केसमध्ये. 9 महिन्यातून 8 महिन्यातून 3 वेळा, 8 महिन्यातून ना 3 वेळा स्कॅनसाठी मला जावं लागेल. तर चांगला वाटला आम्हाला एक्सपिरियन्स टूथसीचा. जेव्हा त्यांचा सेट येईल ना अलायनरचा तेव्हा आपण अनबॉक्स करू आणि बघूयात मग कसं आहे एक्सपिरियन्स. शेअर करूच आम्ही पुढे. असा होता माझा टूथसीसोबत एक्सपिरियन्स. हे काही प्रमोशन नाही आहे, काही नाही आहे. तर बघू मग काय होतं पुढे. उद्या आहे संडे, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, चिव. I'm solo dancing on your body.